जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या YouTube चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत बीटेक CS नंतर किती सॅलरी मिळते. तर जर तुम्ही पण बीटेक CS चे स्टुडंट असाल किंवा करायचा विचार करत असाल, तर बीटेक CS नंतर नक्की किती पेमेंट तुम्हाला मिळतं, कितीचं पॅकेज तुम्हाला मिळतं, तर याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, बीटेक CS नंतर तुम्हाला जवळपास 3 लाखांपासून ते 5.5 लाखांपर्यंतचं पॅकेज सुरुवातीला मिळून जातं स्टार्टिंगमध्ये. आणि जर तुम्ही 2 किंवा 4 वर्षांचा एक्सपिरियन्स घेतला, चांगल्या पोझिशनवरती गेला, तर जवळपास 15 लाखांपर्यंतचं पॅकेज तुम्हाला सहजरित्या मिळून जातं, जे टॉप कंपनीज आहेत तिथे. आणि जर टॉप कंपनीचं जर बघितलं कोणकोणत्या ज्या आहेत जिथे जास्त पॅकेज तुम्हाला मिळतं टॉप कंपनीजमध्ये, तिथे आहे TCS, जी टाटाची कंपनी आहे, तिथे तुम्हाला सगळ्यात जास्त पॅकेज दिसतं. त्यानंतर इन्फोसिस आहे, इन्फोसिस पण आहे. त्यानंतर विप्रो, ही पण कंपनी चांगली आहे. ह्या सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहे. त्यानंतर कॉग्निझंट आहे, ही पण कंपनी चांगलं पॅकेज तुम्हाला देते. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट आहे, ही एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे, यामध्ये यांच्यापेक्षा थोडं जास्त पॅकेज तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर अमेझॉन ही एक कंपनी आहे. त्यानंतर IBM, तर या कंपन्या आहेत ज्यात चांगलं पॅकेज तुम्हाला दिलं जातं. बघा, सर्व्हिस बेस्ड ज्या कंपन्या असतात जसं TCS, इन्फोसिस, विप्रो, यामध्ये थोडंसं कमी पॅकेज लागतं. आणि जे मायक्रोसॉफ्ट, गुगल आहे, फेसबुक आहे, अमेझॉन आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला जास्ती पॅकेज दिलं जातं. जर एक ॲव्हरेज पॅकेज काढलं तर 3 ते 5 लाखांपर्यंतचं पॅकेज तुम्हाला प्रत्येक इयर म्हणजे पर इयरसाठी मिळून जातं. आणि याच्या रिलेटेड काही डाऊट आणि क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तिथे तुम्हाला नक्की रिप्लाय देऊन टाकेल.